आमच्या महिलाच्या लग्नाला यायचा. हॅलो एव्हरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी आहे संस्कार स्पोर्ट्सला आणि आजचा व्लॉग आहे अलिबाग येथे बागदंड्याला 4 आयकॉन आणि 7 गावचे प्लेयर अशी मॅच आहे. तर आता आम्ही निघालो. आपल्यासोबत आहे अक्षय पवार, आमचा हेलिकॉप्टर बॉय कल्लू आहे जो रात्री सगळ्यांना घाबरवतो, आणि 4था आयकॉन आहे तुम्हाला दाखवतो, स्पेशलिटी दाखवतो भाईची. ओळखा हा कोण आहे? हा आहे आमचा 4था आयकॉन. मार खाऊन आले कोणचा तरी रातचे. तर चलो लेट्स गो गाईज. खोलली ना? अर्धा तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही आलो आहोत करंजा जेटीवरती. आज आम्ही जाणार आहोत बोटीने करंजा टू रेवस असा आमचा बोटीचा प्रवास असणार आहे. बघा कशी मजा येणार आहे. आमचे तलवारी काढलेले, जाळे काढलेले आहेत. माझी बॅग कुठे पुढेच आहे. तर गाडी ठेवली इथं पार्किंगला आणि हा सरळ असा रोड जातोय जेटीवरती. आम्हाला बोट येणार आहे घ्यायला. बघा इथे कशी समुद्राची. अलिबागमध्ये होणारी ही जी टुर्नामेंट आहे ही बागदंडा येथे होते आणि इथे 4 आयकॉन आणि 7 गावातले प्लेयर्स अशी टुर्नामेंट आहे आणि सगळे चांगले चांगले प्लेयर इथे येतात खेळायला नेहमीच. तर बघू शकता आता आम्ही असं चालत चालत पुढे जाणार आणि आमच्यासाठी आमचा स्पॉन्सर आहे साई. त्याने आम्हाला एक छोटीशी बोट पाठवली. त्याला बोटला बोलतात, ते बोट आणि एक छोटीशी बोट असते तिला बोलतात बोटला. तर तुम्हाला दाखवतो बोटला काय असतो. तरी ही आहे जेटी छोटीशी. ही छोटी जेटी इथं छोट्या गाड्या लागतात, बोटी सकाळ सकाळी येतात आणि तिकडे ती अशी मोठी बोट लागतात. तर आता बोटला येईल तिकडून. आता आम्ही इथे थांबलोय. तर अचानक भेट झाली आमच्या भावाची. आमच्या गावातला आले नाही तर पत्रिका वाटायला आल्यानं गलवाला बसले. इथं पत्रिका वाटायला आलेलं टाइमपास म्हणून गलवाला आलं. हे काय आलं समुद्रान. हे बघा कसं शिवणकाम चालू. कुठला मासा काढशील? आता ढोमा काढणार. अचानक भेटले. तर गाईज बघा पहिलाच माशाची बोनी झालेली आहे. कुठला मासा आहे? चिवणा आहे. चिवणा भेटला गाईज. हा असतो चिवणा. मी कसं काढतो तो काटा पुढं असतो, त्याचे काटा असतोय. सुम्या काढील ना, सुम्या याला चिवणा काढून दे. तर सुम्या आपल्याला तो काटा मारेल ना तो पुरं. झाला का आपला, झाला का? सुम्या काढते आता चिवणा मासा काटा. खतरनाकच होईल. काटा मारू नको दे. लावते जोर तो. अशा प्रकारे पहिली बोनी झालेली आहे. सुमित डोंगरे बघा जिवंत मासा खाण्याचा टॅलेंट आहे सुमित. एवढा मोठा एवढ्या मोठ्या माशाला एवढा मोठा झाला. पहिलीच बोनी झालेली. आज रात्रभर बसून आम्ही भराचे पोचले भराचे. त्याला लागतं का नाही काय? त्याच्या बाणाला धारत नाही. दाखव कशी जुगाड दाखव. तर बघा त्याला काय बोलता ना आपल्या त्या याला शिफ्टी बोलता ना आपण. हँडपक इंग्लिश तिला का? ती रॉड आहे. तर बघा गाईज गावठी जुगाड आहे, गावठी जुगाड. बाटलीला बांधून आम्ही मच्छी पकडते भाई. काय लावले त्याला?
कोलंबी लावले, कोलंबी दावण तयार करायला लागतंय. दावण. तर बघा कसा फेकतो बघा. पूर्ण भरल्याशिवाय घरी जाऊ नको. 1 तास लांब आले मच्छी पकडायला कामाला तुझ्या मग पत्रिका दाखव एक आता त्याच्या ब्लॉक मध्ये पण. हा आहे छोटासा बोटला म्हणजे छोटी बोट. तर या बोटीने आम्ही जाणार आहोत डायरेक्ट त्या साईडला म्हणजे रेवस बंदरावरती. वाचलं होतं काय तुला काय बोलून ठेव. वाचलं तर त्यांचं आपलं. कल्लू कल्लू चमकते आमचा, कल्लू चमकते. शेवटची आईस्क्रीम खाऊन घेऊ का भरोसाने लाटबीट आली ना. हे नको तुझ्याला असं बोललो. ते दादा आला आम्हाला घ्यायला. किती पोहोचील कसा पटाट. चला टायटॅनिक सारखं राहू बरी फोटो काढायला लागतील. शाहरुख खान. टायटॅनिकचा शाहरुख खान राहू का. रासू काढू का टायटॅनिकचा फोटो काढू का तुझा. असं कल्लूला घे ना पाठीमागशी. तर हा असा छोटासा बोटला असतो आणि आम्ही आता मस्त आहे की समुद्रामध्ये जाणार. 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे इथून. टायटॅनिकची पोस्ट दिली 10 मिनिटातच आम्ही पोचलो रेवस बंदरावरती. इथून आम्ही जाणार वर चढणार आणि आम्हाला घ्यायला आले. कल्लू पोचलो घरी सांग. तर आता आम्ही बाहेर उतरतो. जवळ जाऊ दे सुम्या. सुम्या जवळ जाऊन दे. उतरल्यावरती आम्हाला भेटली एक गाडी. आम्ही जाणार गाडीने. लेट्स गो ब्रो. ही आहे रेवस बंदरावरची जेट्टी आणि आम्ही आता चाललो ग्राउंडवर डायरेक्ट. आम्ही पोहोचलो आमच्या फार्म हाऊसवरती. बघा फार्म हाऊस RK बीच रिसॉर्ट. इथे मस्त आम्ही जेवणार नंतर मग जाणार मॅचला. इथे बाजूलाच आहे 10 मिनिटावर. पोचलो आम्ही बीचच्या रिसॉर्टवरती. तर इथे मस्त की सामान वगैरे आणलं आम्हाला. मस्त जेव आता आम्ही खाऊ. पासबुक कोणला पाहिजे आता ना सुरमा आहे मस्त. चिकन आहे, कोलंबीचा रस्सा आहे, ड्रिंक्स पण आहेत मित्रांसाठी. घेतल्या सुरमई. ताव मारते वाटतं सुरमई. आम्ही करतोय आता मस्त खायला सुरुवात. ए कल्लू घे चल लवकर काहीतरी. कल्लू लाचशील तर उपाशी राहशील. वजन वाढलं वाटतं तुझा. वजनाने खुर्ची मोडलेली. दाखव साई खुर्ची दाखव. खुर्ची दाखव साई. साई खुर्ची दाखव. भोग पाडला भोग डायरेक्ट निकी. बघू शकता इथं आपली मित्रमंडळी पण आली आहे मानगावची. तुझ्या मागच्या भागाला ताकद तरी किती. अख्खी मधना खुर्ची पाडलीस. बेस बॉलर आलाय. बेस बॉलर दमदार आमदारचा. तर आम्ही पोचलेलो आहोत ग्राउंड वरती. बघू शकता खूप गर्दी आहे इथे.
गाड्यांची पार्किंग बघा. ही आहे ग्राउंडची एंट्री. चल गल्लो. आमचे बाकीचे प्लेयर पण आलेले आहेत. मध्ये रंग भरलेले आहेत आणि सप्तरंगी मुकाबला मित्रांनो आपल्या भेटीला आलेलाच आहे. 6 बॉल 13. मॅच मध्ये नेमकं काय होणार हे मात्र चित्र अजून स्पष्ट नाही आहे. कारण दोन्ही बाजूने आग लागलेली आहे. जिंकण्यामध्ये त्यांनी पुन्हा परतावा केला आहे आणि परत एकदा मॅच मध्ये आपण सक्षम आहोत. आपण हा बघा समुद्र. चित्र त्यांनी स्पष्ट केले आहे षटकाराच्या रूपानं आणि त्यामुळे चित्र आता काय आहे आणि लोकेशन बघा मॅच. आणि मुकाबला जिंकायला 2 रन्सची गरज आहे. त्यामुळे पूर्ण आयकॉन फॉर्मॅट चालू झाला आणि आपले पहिले आयकॉन रेडी झाले. अरे हेलिकॉप्टर असतंय काय. इथे मॅच चालू आहे ग्रामीणची. त्यानंतर पहिली मॅच चालू आहे आयकॉनची. इथे आहे सगळे भोसले वॉरियर्सचे करते धरते. आमची सेकंड मॅच आणि यांची पहिली मॅच. फलकावरती फुलटॉस बॉल आडव्यापट्टी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कॅस्टर मात्र पकडला नाही परंतु एक सिंगल धाव मात्र गेली. तेजस खटका आले हे षटक पूर्ण करण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि मात्र इथे फ्री हिटची संधी आहे. मित्रांनो चेंडू होता. आज त्या दिवशी वाचलंस आज भेटू नको. तिकडे पाहतोय हा सामना संपलाय. या पहिली मॅच सामन्यामध्ये जिंका आपण आपली लागेल तर नाहीतर आशिष आणि जयवंत पुरस्कृत जय श्रीराम रेवस बोर्डी जिंकणार. अरे कवा पुणे भैयाने मारले. भैयाने कुणी भैयाने काय बोल भैयाला मारला. तो सांगतो माशी धावले गवला त्याला मारले भैयाने. तू ट्रॅव्हलिंग दे लग्नाला. तुझ्या लग्नाला आज दिले. आरोजी कोण आहे. आरोजी कोण आहे ट्रॅव्हलिंग. निखिल का सर आम्ही सोबत. तुझ्या साईजचा बनवला नाही का हो. तुझ्या मॅप रिसॉर्टला ठेवले. जमतंय येशील ना तू. वर्ष काय आहे वर्ष आला नाही. मॅप रिसॉर्टला तुझ्या सोबत तो होता. हे बघ पहिली मॅच झाली आणि केतन मात्रेला मॅन ऑफ द मॅच भेटली. आता आमची दुसरी मॅच आहे. ग्रामीणचा संघ आहे मोन्याचा नौकर. आता आमची पहिली बॅटिंग आहे. चालणार आहेत आमच्या आतमध्ये. फर्स्ट राऊंड आम्ही जिंकलोय आणि सामनावीर झाला अक्षय पाटील मोन्या ज्याने 17 रन केल्या आणि 1 विकेट भेटला. मी पण 3 बॉलमध्ये 13 रन केले आणि 1 ओव्हर 3 रन दिले. नेक्स्ट मॅच आता विश्वजित ठाकूरचे 3 वाजता पहिली मॅच खेळणार होते. 3 वाजता पहिली मॅच. विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राइक. पहली गेंद उड़ाया 30 गज का दायरा मौजूद था. लगन सीमा रेखा के बाहर गेंद है दुधारी तलवार की तरह. फिर से एक बार इस पर देखिए जहां पे खिलाड़ी नहीं है वहीं पे खेल रहे हैं मगर कमाल का एफर्ट लाजवाब फील्डिंग अपनी जान जोखिम में डालकर सब सर्वश्रेष्ठ खिलाड़ी अगर मैं कहूं. रात्रीचे वाजले 3 आणि फर्स्ट राऊंड चालू आहे मोठ्या त्याचा. रात्रीच्या 3 वाजता पहिला राऊंड चालू आहे. विश्वजित ठाकूर गोलंदाजी करताना दिसतात आपल्याला. पहिल्या बॉलवर 60 धावत चेस करायचे ना. भाईनी मारलं का नाही धनादन 16 बॉल मध्ये 58. माझ्याकडून तुम्हाला 1000 रुपये यालाच पाहिजे. अलिबागची लोक आपलीच लोक आहे. कसं वाटलं तुम्हाला बॉल फुटबॉल दिसत? 23 आणि 23 सर इथेच आहेत आपल्या सोबतच आहेत. 23 आणि 23 40 होतात 23 दाखवलं त्यांनी. आपली पोरं काहीतरी बोलतात. काय बोलतात बरं? आपण मॅन ऑफ द मॅच टेनिस क्रिकेट या पारितोषिकाकडे वळणार आहोत. आताच आपण सामना बेस्ट ऑफ लक
या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय वन अँड ओनली अक्षय. आपण टप्प्याटप्प्यानं आता पुत्राची पावलं कशी असतात ते आपण भाऊंच्या तोंडातून ऐकूया. आता तुम्हाला पोरगा झालाय, तुमची 2 मॅचेस जिंकलेले, तर तुमची रिएक्शन काय ती सांगा आमच्या ब्लॉगमध्ये. आमची एकच इच्छा आहे की ही ट्रॉफी आमच्या घरी जावी. नक्की नक्की नक्की. एक बॉक्स टाक आपल्याला गाडीत. मौजूद था मगर इस ओवर में जीवनदान मिला. जीवनदान का पूरा फायदा उठाया. एक चौका और 2 छक्के से अपनी पारी को सजाया. ये देखिए संकल्प मात्र की ये खासियत तो है. तर गाईज वाजलेत 5 आणि आम्ही 2 मॅच जिंकलोय. अजून पण सेमीफायनल होत नाही. काय चाललंय समजत नाही. ते मोन्याने कुठल्या मॅच केले होते मोन्या? या मॅची नाईट आहेत का नाईट डे आहेत? लोकांच्या डे नाईट असतात. दुपारी होईल फायनल. दुपारी फायनल होईल. रात्री चालू झाल्यात. उद्या दुपारीपर्यंत फायनल होईल. काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता गाईज सगळे झोपेत अर्धे. अक्षय या टाइमला पण गर्लफ्रेंडशी बोलतो. सकाळी 5 वाजता अक्षयला त्याची गर्लफ्रेंड टाइम देते बघा. सकाळचे वाजलेत 5:45 आणि ग्रामीणची मॅच चालू आहे बक्षीस पात्राची, ज्याच्यामध्ये आमच्या इकडची उरणमधली धाकटी जुई मोठी जुई खेळते बघा. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते अलिबागमधील थळ. ह्याच्यानंतर होणारे ग्रामीण प्लस 4 आयकॉन त्यातली मॅच. आणि एक टीम अलिबागमधली एक टीम ऑलरेडी बक्षीस पात्रात पोचले, म्हणजे पूर्ण 3 टीम पोचलेत. आणि त्यांच्या 2 मॅच होणार आहेत अजून बाकी, म्हणजे अजून 3 मॅच खेळायचे आहेत. आणि वाजलेत 5:45. ही मॅच संपली. आता आमची मॅच लागेल. झोपायचं की जागायचं तेच कळत नाही यार. नाही अजून मॅच पण नाही झाली पूर्ण. आत्ताशी त्यांची एक इनिंग संपली आहे. हे बघा प्रेक्षक अजून झोपलं नाही. इथं यांच्यानंतर मॅच आहे का तुमची? आज सेमीफायनल चालू आहे का? सेमीफायनल अजून हे आता ही सुपर 8ची आहे. मग त्यात ती कोणाशी लागेल? तिघच चिठ्ठी म्हणजे 8 वाजतील 9 वाजतील. तेव्हा कसं आमच्या स्पॉन्सरनी 2 कपडे बदलवलं. 2 बनवायचे आहेत. आता आपण जर आंघोळ करून आला 11 SSC मोठी जुई लाईव्ह ऑपरेटर बघा कसं. या 24 चेंडूंमध्ये 37 धावा पुन्हा एकदा कशा रीतीने बनवल्या जातील या ऐकवण्यासाठी मी सुयश पुढे घेऊन चालतो. मैदानामध्ये काला भाई सन्माननीय झोप छोटम शेठ भोईर यांच्या माध्यमातून झोप तू झोप. उद्या दुपारी उठ डायरेक्ट बक्षीस द्यायला उठ. अगदी आपण जर पाहिलं तर काही क्षणामध्ये या स्पर्धेचा फायनल मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथून हा संघ जो जिंकेल त्याला मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची संधी मिळेल. अजून सेमीफायनलची मॅच नाही. सकाळचे 6 वाजले. तर उरण तालुक्यामधून इकडे आलेला कृष्णा 11 SSC. तर आमची सेमीफायनलची मॅच लागलेली आहे. ॲक्च्युली सेमी नाही आहे, क्वार्टरच आहे. तर वाजल्यात घड्याळात 6:15. सुमित आणि अक्षय उतरला आतमध्ये. अगेन्स्ट आमच्या खेळणार आहेत विश्वजित आणि मोठी जुईवालं पोचलं सेमीला. कसलं सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही मॅच हारलोय. खूप खराब बॅटिंग केली आमच्या बॅट्समन लोकांनी. फक्त 24 बॉलमध्ये 29 रन करायले आणि 30 रन वाचवताना आम्ही शेवटच्या वरपर्यंत पोचलो. पण काय नाही जमला काम आम्हाला. तर आम्ही बसलो गाडीत. भाईनी मस्त बॅटिंग केलेली पण शेवटच्या मॅचला जमला नाही काम. तर आता आम्ही निघतो इथून आणि जाणार आहोत रेवस बंदरावरती आणि तिथून जाणार कुठं बाहेर धक्क्यावरती. चलो लेट्स गो. आणि अशा प्रकारे आजचा दिवस इथं संपलाय. आम्ही निघालोय रेवस बंदरावर ना घरी जायला. बोटिंगमध्ये बसलोय मस्तपैकी बघा. सकाळी
आमचा गाव पनवेल. आनंदनगर कुठं आलाय? आनंदनगर काय माहित कुठं आला. आनंदनगर शिवनगरच्या बाजूला आमचे. पण तुला आनंदनगर कुठला पाहिजे आम्हाला कसं समजेल? यांच्या गावाचं. तर बघा JSW वरनं कोळशाची बोट चालली आहे आणि या छोट्या बस बघा टुरिस्ट नाही सॉरी ट्रॅव्हलिंग बोट्स आहे त्या. हे समोर आहे करंजा जेट्टी. तर ही बघा जेट्टीवर पोचलो आणि तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ बोटवाले कसे रेडी होत आहेत. मच्छीची बोट आहे. पोचलो आम्ही रेवस बंदरावर. गाईज आजचा आमचा हा लॉग आम्ही इथे संपवतोय. अक्षय पवार आज माझ्यासोबत होता. आम्ही एंड करता आता. लय डोलं फोडलं आणि भिसा आमचा खाली आले. तर चलो लेट्स गो. बघूया आता आजचा लॉग कसा झाला तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि हा लॉग इथेच संपवतो. आता आम्ही बोट पोचले आमची आणि आम्ही इथून जाणार घरी. आम्ही बांधावर बांद्रावर आलो आम्ही बांद्रावर. चलो बाय बाय, सी यू सून.